काय माहिती होतं 14 एप्रिल इतक्या आनंदाने साजरी केल्यानंतर कानावर इतकी अघटित घटना येईल. पण काय सांगू गाईज, अचानक असं झालंच. ज्या मामाशी मी गावाला येताना इतक्या आनंदाने बोलून आले, त्याच्याच मला दुसऱ्या दिवशी अशी बातमी येते की माझा मामा या जगातच राहिला नाही आहे. अगदी माझ्या तळपायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालं. पण काय म्हणता ना, जगामध्ये आले तर प्रत्येकाला जायचंच आहे. पण ही वेळ त्याची नक्कीच नव्हती, हे तरी मला कळतं आहे. आता त्याला 2 मुलं, 1 मुलगी, जी माझ्या मामाची मुलगी मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं तुम्हाला. त्या सगळ्यांच्या डोक्यावरचं छत्रच आता हरपल्यासारखं झालं आहे. पण काय करणार आहे, नाईलाज आहे. जाणाऱ्याला थांबवता थोडी येतं आपल्याला, हो की नाही. पण मला स्वतःला विश्वास बसत नाही आहे की माझ्या मामाशी मी इतकी चांगली बोलून आल्यानंतरून अचानक असं काय झालं होतं. तो त्याच्या छातीमध्ये कफ झाला होता, त्याच्याने त्याला खूप जास्त. आणि मला 13 एप्रिल नंतरचे व्हिडिओ टाकायला पण आवडले नाही, कारण की घरामध्ये दुःख झाल्यानंतर कोण कसे व्लॉग टाकल ना. त्याच्यामुळे म्हटलं मी डायरेक्टली जलद आणि वजीचाच व्लॉग तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते. तर खूप सारे पाहुणे घरी आलेले होते. मामाचे सगळे फॅमिली, मामाच्या घरचे लोक, आमच्या घरचे लोक, फॅमिली सगळेच आलेले होते दहाव्यासाठी. तर दहाव्याचा कार्यक्रम पार पडला आणि माझ्या रुद्र तिथं पण सगळ्यात पुढं होता. सगळ्यांनी आम्ही त्याला फुलं वगैरे वाहिले. बुद्धांच्या फोटोला, बाबासाहेबांच्या फोटोला फुलं वाहिले आणि मामाच्या फोटोला पण फुलं वाहिले. पण एक असं सुनसुन वाटत होतं, कारण त्याला ना नेहमी ना घर असं भरलेलं वाटायचं. तो मला जाताना पण बोलला होता का लवकर ये, घर एकदम मोकळं मोकळं वाटतंय. पण आता आज अचानक मी आले आणि तो दिसत नाही ना, हे खूप जास्त वाईट वाटतंय मला. दहाव्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले सगळ्यांनी. मम्मीन ते घरामध्येच बसलेले होते. आम्ही सगळे बहीण भाऊ आम्ही बाहेर बसलेलो होतो ओट्यावरती, मंडप घातलेला होता तर. पण सगळे बसल्यानंतर त्याची कमी पण आम्हाला जाणवत होती. पण काय करणार आहे, ते म्हणताना जाणाऱ्या माणसाला थांबवता येत नाही. त्यामुळेच मला असं वाटतं ना, आला तो क्षण आणि आला तो दिवस आनंदाने जगून घ्यायचा. इथं माणसाला ठेस लागायचं कारण होतं आणि जीव जातो. राहिलं ते राहूनच जातं, परत थोडी ते करता येते ना. त्याच्यानंतर गाईज आता आपले डेली ब्लॉग्स येत राहतील. आता काही नाही, तर सगळं झालेलं आहे, तर आपले डेली ब्लॉग्स वगैरे येत राहतील. तर परत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि परत एकदा म्हणजे या ब्लॉगमधून मी माझ्या मामाला अगदी मनापासून श्रद्धांजली वाहते. चला गाईज, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.